नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट 2022 म्हणजेच दुसरी टेट आणि टेट 2025 तिसरी टेट या दोन्ही टेटच्या संदर्भाने सेकंड फेज आणि टेट 3च्या संदर्भाने महत्त्वाच्या अशा सूचना आहेत किंवा नवीन अपडेट आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील बऱ्यापैकी 2-3 महत्त्वाच्या गुड न्यूजच आहेत या असंच म्हणावं लागेल। टेट दुसरी 2022 यामधील सेकंड फेजच्या संदर्भाने जी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जसं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की संस्थांना जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ मुदतवाढ 5 तारखेपर्यंत दिली होती आणि पुढच्या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रेफरन्स लॉक करायचे होते। त्या संदर्भात त्यांनी ही नोटीस काढलेली आहे, सूचना काढल्या आणि सांगितलं की विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेफरन्स जनरेट करून म्हणजेच पहिली तुम्ही लॉक केलेली प्रोफाईल तुम्ही अनलॉक करा, तुमचे प्रेफरन्स जनरेट करा, ते तुम्ही प्राधान्यक्रम द्या, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही प्रोसिजर पूर्णपणे सेपरेट करा आणि तुमचे जनरेट झालेले प्रेफरन्स तुम्ही ते लॉक करा आणि ही सुविधा तुम्हाला 3 दिवस देण्यात आलेली आहे म्हणजेच 8 तारखेपर्यंत संध्याकाळी 11:59 म्हणजेच 12 वाजेपर्यंत उपलब्ध राहील। अगदी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नये, त्यामुळे तुम्ही लवकर ती प्रोसिजर करून घ्यावी। आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ह्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला सर्वांनाच तुमचे प्रेफरन्स अनलॉक करून जनरेट करून लॉक करायचे आहेत, नाहीतर तुम्ही पुढील जे काही अपडेट येईल त्यासाठी तुम्ही पात्र नसाल। म्हणजेच काही ठिकाणी जाहिराती नव्याने अपलोड करण्यात आलेले आहे आणि म्हणून ही प्रोसिजर पुन्हा करायची आहे। खरं तर ह्या अशा गोष्टी करून किंवा आता विद्यार्थ्यांना याआधी 5-6 दिवस देण्यात आले होते आणि यातून आता मोजके 3 दिवस दिलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ काय झाला की विद्यार्थ्यांना फक्त ह्या 3 दिवसांचा उपयोग होता। याच्या आधी विद्यार्थ्यांनी जी काही प्रोसिजर केली त्याची व्हॅल्यू 0 होती, परंतु म्हणजेच सर्वांनीच ते अनलॉक करून पुन्हा ही प्रोसिजर करायची आहे असं यांनी सूचनेमध्ये सांगण्यात आलं होतं। परंतु विद्यार्थ्यांना आता यामध्ये ज्यांना प्रेफरन्सच द्यायचे नाही आहेत, कारण यामध्ये नव्याने अपलोड करण्यात आलेल्या जागा ह्या सर्वच विषयांसाठी असतील असं नाही, काही वेगळ्याच विषयांसाठी जाहिरात पाहून ते समजतं की ह्या फॉर एक्झाम्पल एखादा मराठीमध्ये विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेला विद्यार्थी असेल, BEd केलेला, तर त्याला तो फक्त मराठी या विषयासाठीच पात्र असतो आणि जर एखादी वॅकन्सी मराठी विषयासाठी नसेल तर तो विद्यार्थी आता नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून त्याचा काही उपयोग नाही, कारण मराठी या विषयासाठी त्याला जाहिरातीमध्ये त्या जागाच नसणार आहेत। म्हणजे त्याला आधीचे प्रेफरन्स आलेले आणि आत्ताचे नव्याने येणारे सेमच असणार आहे। त्यामुळे होणाऱ्या यामध्ये संभ्रम अवस्था जास्त निर्माण झाल्यामुळे पुन्हा त्यांनी लगेचच एक प्रेस नोट म्हणजेच शुद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, या शुद्धीपत्रकात सांगितलं की ज्यांना म्हणजेच पवित्र पोर्टलवर दिलेल्या सर्व सूचनांचं विद्यार्थ्यांनी पालन करावं, परंतु नव्याने ज्या जाहिराती अपलोड करण्यात आलेल्या आहे त्याला तुम्ही पसंतीक्रम देण्यास इच्छुक नसतील तर तुम्ही कुठलीही प्रोसिजर करू नये। म्हणजेच जर तुम्ही प्रेफरन्स लॉक केले असतील तर, जर तुम्ही जनरेट केलेले आहे, प्राधान्यक्रम दिलेले आहेत पण ते लॉक केलेले नसतील तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल। म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला प्रेफरन्स तुमचे लॉक करण्यापर्यंतची प्रोसिजर ही पूर्ण करायचीच आहे। मग जर नव्याने आलेल्या जाहिरातींसाठी तुम्हाला अप्लाय करायचं नसेल तर तुम्ही आधीची प्रोफाईल तशीच ठेवा आणि नव्याने आलेल्या जाहिरातींसाठी ते जर तुम्हाला प्रेफरन्स जनरेट व्हावे असं वाटत असेल तर संपूर्ण प्रोसिजर तुम्ही पुन्हा नव्याने करा। म्हणजेच आलेले किंवा लॉक केलेले प्रेफरन्स डिलीट करा। सेल्फ सर्टिफाईड केलेल्याच विद्यार्थ्यांना ही प्रोसिजर करता येते। त्यांनी पुन्हा एकदा प्रेफरन्स जनरेट करून आपली प्रोफाईल लॉक करणे आता बंधनकारक आहे। म्हणजे ज्यांना नाही करायची त्यांनी नाही केली तरी चालेल, ज्यांनी आधीच लॉक केलेलं आहे परंतु तुम्ही जाहिराती बघितल्या आणि जाहिरातीमध्ये असं तुम्हाला समजत असेल की तुमच्या विषयासाठी जर जागाच नाही आहे तर तुम्ही त्यामध्ये काही करायची गरज नाही, परंतु तरीसुद्धा आता मोजक्याच याचा विषय आहे, म्हणजे थोड्याच तुम्हाला याच्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे। त्यामुळे शक्यतो सर्वांनी तुमचे प्रेफरन्स डिलीट करा, नव्याने त्या ठिकाणी अपडेट करा आणि जनरेट झालेले प्रेफरन्स प्राधान्यक्रम देऊन पूर्णपणे व्यवस्थित लॉक करा। ही एक खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे, कारण की यामध्ये संस्थांना किंवा जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे या नवीन जागा या ठिकाणी इन्क्लूड झालेल्या आहे आणि याचा फायदा जे सेकंड फेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी होणार आहे। म्हणजे मुदतवाढीचा फायदा या ठिकाणी जागा वाढीवरती झालेला आहे।
त्यानंतर आपली पुढची सर्वात महत्त्वाची गुड न्यूज ती म्हणजे संच मान्यतेच्या संदर्भात आहे. संच मान्यतेचा मार्च महिन्यामध्ये एक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता, जो 15 मार्चला प्रसिद्ध केला. आता संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांची संख्या या संदर्भातला हा शासन निर्णय होता. तर यावरती तो शासन निर्णय रद्द करण्यासाठी केस टाकण्यात आली होती आणि त्या केसचा निकाल 5 तारखेला त्यांनी एक रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे न्यायालयामध्ये ही केस चालल्यानंतर त्यांनी तात्पुरती यावरती स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आता केसचा फायनल निकाल नाही लागलेला आहे, परंतु तात्पुरती स्थगिती दिली. आणि याचा फायदा काय होणार आहे तर टेट 3 मध्ये म्हणजेच यातून जे आता शासन निर्णय बदलल्यामुळे किंवा संच मान्यतेचे निकष बदलल्यामुळे झालं काय तर काही शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त ठरले, सरप्लस ठरले. मग आता ह्या शिक्षकांचं समायोजन करणं भाग पडतं आणि समायोजन काही शिक्षकांचं झालेलं आहे तर काही शिक्षकांचं झालेलं नाही. मग आता ह्या न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवरनं त्या झालेल्या शिक्षकांची गोष्ट सोडून जे उरलेले शिक्षक आहे जे अतिरिक्त ठरतात त्यांचं समायोजन करण्यात येणार नाही सध्या तरी, कारण त्यावरती आता तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या अर्थी यांचं समायोजन करण्यात येणार नाही त्या अर्थी टेट 3ला जितक्या शिक्षकांचं समायोजन होणार होतं तितक्या शिक्षकांच्या जागा आता त्या रिक्त दिसून त्या जागा टेट 3 मध्ये इन्क्लूड होणार आहेत. त्यामुळे याचा फायदा किंवा गुड न्यूज किंवा चांगली गोष्ट अशी की त्या जागा रिक्त दिसतील आणि टेट 3 मध्ये येतील. परंतु जर या शिक्षकांचं समायोजन झालं तर त्या जागा त्या ठिकाणी भरलेल्या दाखवल्या गेल्या असत्या. आणि जर हा मार्च महिन्यातला 15 मार्चचा हा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे हाच जर पूर्णपणे रद्द झाला तर याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. परंतु सध्या तरी शासन निर्णय रद्द न करता तात्पुरत्या प्रमाणात त्यावरती स्थगिती देण्यात आलेली आहे. यानंतर आपली पुढची महत्त्वाची गुड न्यूज ती म्हणजे टेट 2025 म्हणजेच तिसऱ्या टेटसाठी ॲप्लिकेशनसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. मुदतवाढ मोजक्या 4 दिवसांची मिळालेली आहे, परंतु तरीसुद्धा त्यांचं पुढचं जे शेड्यूल आहे एक्झामचं हे पूर्णपणे फिक्स आहे. त्याची सूचना देखील त्यांनी याआधी दिलेली होती. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे परिपत्रक काढलं आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता मापन चाचणीसाठी वेगवेगळे शासन निर्णयांचा या ठिकाणी त्यांनी संदर्भ दिला आणि सांगितलेलं आहे की 10/5ला जी क्लोजिंग होणार होती ती आता 14/5पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि 14/5पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. यामध्ये आता BEd MEd किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर वेगवेगळ्या ज्या एक्झाम आलेल्या आहेत, जर या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टेट 3च्या एक्झाम आणि बाकीच्या एक्झाम जर एकमेकांच्या या ठिकाणी क्रॅश होत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही ऑलरेडी परीक्षा परिषदेला हे सांगायचं आहे. याची सूचना परीक्षा परिषदेने तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही यावरती कळवा की तुमच्या एक्झाम आणि ह्या एक्झाम जर एकत्र येत असतील तर ते ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी केली जाईल. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांचं NCLचा प्रॉब्लेम झाला होता, खरं तर ह्या 4 दिवसांनी NCLचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, परंतु तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांना ते मिळालं असेल तर ते या ठिकाणी फिल करू शकतात. परंतु तरीसुद्धा अजून एक गोष्ट आहे की कदाचित जे अदर डॉक्युमेंट्स असतात, मी गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की टेट 2च्या वेळेस असं झालं होतं, कदाचित तसं देखील पुढे होऊ शकतं की तुम्हाला जे अदर डॉक्युमेंट्स आहे त्यासाठी पुढे जाऊन त्याची वेगळी डेट निश्चित होऊ शकते जर विद्यार्थ्यांचे तसे ॲप्लिकेशन असतील तर. परंतु आता सध्या तरी असं कन्सिडर करून चला की तुम्हाला 14 मेपर्यंतचं डॉक्युमेंट चालणार आहे. म्हणजे त्या ज्या ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तर त्या डेटमध्ये ते व्हॅलिड असावं एवढा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे शैक्षणिक अर्हता सोडून जी व्यावसायिक अर्हता होती त्यासाठी विद्यार्थ्यांना ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती, परंतु या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं आता थोडंसं नुकसान होणार आहे. त्यांना एका साईडला संधी मिळणार आहे, गुड न्यूज आहे, पण दुसऱ्या साईडला त्यांच्यासाठी एक बॅड न्यूज अशी की जर त्यांनी पेमेंट केलं असेल तर मात्र त्यांना आता पुन्हा नव्याने फॉर्म भरावा लागेल, कारण त्यांनी एक नव्याने टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. ॲपियर आता
पास आणि ॲपियर असे 2 प्रकारचं हे होतं. आता जर विद्यार्थी ॲपियर होते तर त्यांच्यासाठी तो टॅब उपलब्ध नव्हता आणि आता तो टॅब उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांनी पूर्वी आवेदन भरलेल्या उमेदवारांनी पुन्हा नवीन तरतुदीचा लाभ घ्यायचा असेल तर पुन्हा ऑनलाईन आवेदन भरायचे आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी असते की टेटची एक्झाम किंवा जेव्हा रजिस्ट्रेशन असतं, ॲप्लिकेशन असतं, तेव्हा कधीही एडिटचा टॅब उपलब्ध करून देत नाहीत हे लोक आणि त्याचा परिणाम होतो की विद्यार्थ्यांना डबल फी भरावी लागते. इवन मी पहिल्याच व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या 3-4 स्टेप कंप्लीट करून घ्या, परंतु पेमेंट मेथडपर्यंत जाऊन थांबा, कारण काही टॅब हे नंतर उपलब्ध होतात. अशा प्रकारे 3 ते 4 महत्त्वाच्या अशा ह्या गुड न्यूज होत्या. कमी दिवसांचं एक्सटेन्शन आहे, जसं की सेकंड फेज. आता विद्यार्थ्यांना खरं तर ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणेच एकत्र आलेल्या आहेत. आता सेकंड फेज, कारण तेच विद्यार्थी पुन्हा टेट 3साठी असतात बऱ्यापैकी, ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही असे विद्यार्थी. त्यामुळे सेकंड फेजसाठी आता 3 दिवसांची म्हणजे 8 तारखेपर्यंतचीच मुदत देण्यात आलेली आहे आणि टेटच्या एक्झामसाठी ॲप्लिकेशनसाठी 4 दिवसांची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. त्यातून पण एक गोष्ट अशी आहे की आता विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की जसं BEd, M.Ed किंवा MPSC किंवा तुमच्या कुठल्या एक्झाम असतील तर तुम्ही त्या संदर्भात ईमेल करायचा आहे. तर कदाचित आता एक तर विद्यार्थ्यांची ॲडजस्टमेंट केली जाईल किंवा ही एक्झाम ते रिशेड्यूल करतील असं यातनं तरी समजते, कारण तसं विद्यार्थी म्हणजे ते एक अंदाज घेत आहेत की किती विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण गुड न्यूज सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.